नमस्कार. तुम्ही रत्नागिरीला कधी गेला आहात का? रत्नागिरीच्या शापित वाड्याचं रहस्य तुम्ही कधी ऐकलंय का? तर आज आपण तेच ऐकणार आहोत. आणि हे एक भयावह सत्य आहे. तुम्ही ऐकून जरूर हादराल. अंधारात दडलेलं गूढ रहस्य धाडस असेल तरच बघा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लहानसं गाव होतं. हे गाव जे रत्नागिरीमध्ये राहतात किंवा त्यांचं गाव आहे त्यांनी बहुतेकदा ही गोष्ट ऐकली असणार. सुंदर अशा निसर्गाने नटलेलं हे छोटंसं गाव, पण त्यामध्ये एक जागा मात्र कायम गूढतेच्या सावटाखाली होती. गावाबाहेरचा काळसर राजवाडा. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. गावकरी त्या जागेबद्दल बोलायला देखील घाबरत असे असं म्हणतात. तिथं शापित रत्न होती. ती रत्न ते पाहणारा वेडाच होई आणि काही वेळाने बेपत्ता होई. काही लोक म्हणतात त्या रत्नात एक आत्मा बंदिस्त आहे, तर काही लोक असं म्हणतात की ते एक अभिशप्त दैवी शक्ती आहे. आता काय खरं आणि काय खोटं हे त्या गावातल्या ज्या लोकांनी ते रत्न पाहिलं त्यांनीच अनुभवलं. पण एक गोष्ट मात्र नक्की, जेही लोक त्या राजवाड्यामध्ये जातात आणि त्या राजवाड्याचं ते गूढ रहस्य उघडण्याचा प्रयत्न करतात, ते मृत्यूला जवळ करतात. म्हणूनच तो राजवाडा जरी आकर्षक वाटत असला तरी तिथे कोणीही जात नसे. एकदा कॉलेजमधले मित्रमैत्रिणी 4 जण, श्रुती, रोहन, अमोल आणि माया, हे सगळे भूत, प्रेत, गूढकथा आणि रहस्य शोधण्यात रस घेत असत. त्यांना खूप इंटरेस्ट होता या सगळ्या गोष्टींमध्ये. गावात आल्यापासून त्यांना त्या राजवाड्याचं आकर्षण वाटत होतं. त्यांना सतत असं वाटायचं की आपण त्या राजवाड्यात जाऊन बघितलंच पाहिजे. एकमेकांशी ते अशा चर्चा देखील करत असत. एके रात्री चंद्र अर्धवट लपलेला होता. वारा थंडगार आणि विचित्र गूढ असलेला. चला आज राजवाड्यात जाऊया, रोहननं उत्साहानं सांगितलं. नाही, तिथे जायचं नाही असं गावातील लोक म्हणतात ना, त्यामुळे जायचं नाही, माया घाबरून म्हणाली. आपण फक्त पाहू आणि लगेच निघू, अमोलनं तिला समजावत म्हटलं. शेवटी ती 4 हातात टॉर्च घेऊन त्या राजवाड्याकडे निघायला तयार झाली आणि राजवाड्याचा रस्ता त्यांनी धरला. आणि आता सुरुवात होणार आहे भयान रहस्य उलगडण्याची. राजवाड्याच्या दरवाजाजवळ आल्यावर त्यांनी पाहिलं तो अर्धवट उघडाच होता. जणू कोणीतरी आत येण्यासाठी वाट पाहत होतं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आत शिरले. आत गेल्यावर त्यांना जाणवलं की हे ठिकाण संपूर्ण वेळ काळोखातच असतं. काळोख म्हणजे एवढा काळोख जणू टॉर्चच्या बॅटरीचा उजेड देखील त्यापुढे क्षीण वाटत होता. एका भिंतीवर एक जुना आरसा लावलेला होता. त्यांनी त्यात पाहिलं आणि ते दचकले. त्यांच्या प्रतिबिंबांनी त्यांच्याकडे रोखून पाहिलं होतं, पण चेहऱ्यावर जरा वेडसर हसू होतं. हे कसं शक्य आहे? श्रुती भीतीनं पुटपुटली. अचानक माया किंचाळली. तिने एका कोपऱ्यात एक जुनं पुस्तक पाहिलं. त्यावर रक्ताचे ठिपके होते आणि त्याच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, जो हे रत्न पाहिल तो मृत्यूला आलिंगन देईल.
त्यामुळे सगळेजण जाम घाबरले होते. गुप्त खोली जी होती त्या पुढे तिथे ते सरसावले. त्यांना पुढे एका कोपऱ्यात एक गुप्त दार आढळलं. कुतूहल आणि भीती यांनी ते दार चौघांनी उघडायचं ठरवलं आणि आत गेल्यावर ते थक्क झाले. त्यांच्यासमोर एक भव्य दीपमाळ होती ज्यात एकही ज्योत नव्हती, पण तरीही संपूर्ण खोली मंद प्रकाशाने झगमगत होती. हे कसं काय शक्य आहे? इतका विचित्र गूढ अंधार, आणि त्या खोलीच्या मध्यभागी एक विचित्र मूर्ती होती, माणसाच्या आकाराची. पण त्या मूर्तीच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. श्रुतीने त्या मूर्तीच्या पायाशी काहीतरी चमकताना पाहिलं. तेच हे शापित रत्न. आणि आता त्या खोलीत एकदम थंड गारवा पसरला. त्यांच्या मागून एक आवाज आला, माझं रत्न परत दे. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि तिथं एक काळसर छायाचित्र दिसलं. डोळ्यामध्ये गडद काळोख आणि चेहऱ्यावर भयान हसू. आणि अशातच अचानक रोहन मात्र वेगळंच वागायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर वेडसर हसू आलं होतं आणि त्याच्या डोळ्यात भयानक चमक दिसत होती. जणू काही तो वेगळाच माणूस झाला होता. श्रुती भीतीनं ओरडली, रोहन, तुला काय झालं? पण त्यानं उत्तर दिलं नाही. तो त्या रत्नाकडे चालायला लागला. तो जवळ जाताच अचानक खोली हादरू लागली. ज्या प्रकारे भूकंप होतो त्या प्रकारे सर्व वातावरण तिथे झालं होतं आणि त्या मूर्तीच्या डोळ्यांमधून रक्ताचा झरा वाहू लागला. हे असं कसं झालं अचानकपणे? कदाचित ते रत्न आपण घेतलं किंवा हात लावायला लागलो म्हणून असं व्हायला लागलं का? अमोलनं पटकन ते रत्न उचललं आणि जोरात फेकून दिलं. ते जमिनीवर पडताच सगळ्या खोलीला आग लागल्यासारखी लालसर चमक आली. त्या दिव्य प्रकाशात एक आकृती स्पष्ट दिसायला लागली. ती त्या शापित आत्म्याचीच आकृती होती जी त्या रत्नामध्ये अडकली होती. तो मोठ्याने किंचाळला आणि अचानक सगळं थांबलं. मी पाहिलं, रोहन जो मगाशी विचित्र वागत होता तो आता पुन्हा सगळा सामान्य झाला होता. पहिल्यासारखा पहिला रोहन आम्हाला मिळाला होता असं सगळेजण म्हणू लागले. ते सगळे वेगानं बाहेर पळाले. मागे वळून पाहिलं तर राजवाडा पूर्णच गायब झाला होता. जणू तिथं कधीच काही नव्हतं. हे असं कसं शक्य आहे? आत्ता तर आपण राजवाड्यातून बाहेर आलो आणि हे सगळं कोसळत होतं. अचानक सगळं इथं कसं काय असं पूर्ववत वातावरण झालं? या आश्चर्याने आम्ही सगळे एकमेकांकडे बघत होतो. आणि गावात आम्ही आलो आणि गावात आल्यानंतर त्यांना समजलं की राजवाड्याची कहाणी खरी होती. ते रत्न प्रत्यक्षात एक आत्म्याचा बंदिवास होता. जो कोणी त्याला स्पर्श करेल तो त्या आत्म्याचा वेडा गुलाम बनेल. परंतु एक प्रश्न कायम राहिला, तो म्हणजे राजवाडा कुठे गेला? आणि तो आत्मा खरंच नष्ट झाला होता का? की काही यामध्ये रहस्य दडलेलं होतं? कथा इथेच समाप्त झाली, पण रहस्य मात्र समाप्त झालं नाही. आणि यापुढे काय होणार हा विचार सगळ्यांच्याच मनामध्ये घर करून राहिला.